नमस्कार, मदर्स किचन मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत लसुनी पालक शेव। त्यासाठी पालक घेतला आपण, 1 वाटी पालक आहे, 1 वाटी कोथिंबीर, जिरे 1 चमचा, 5-7 लसणाच्या पाकळ्या, ओवा आणि 1 लिंबू। 2 वाटी आपण बेसन घेतले आणि याच्यात अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालणार आहोत। याच्यामुळे शेव ही कुरकुरीत येते। आपण आता मिक्सर मधून काढणार आहोत जिरे, ओवा, लसण, कोथिंबीर, स्वच्छ धुवून घेतलेला हा 1 वाटी पालक। तर हे आपण लिंबू घेतले एक, त्याचा रस पिळणार आहोत त्याच्यामध्ये। आता याला आपण मिक्सर मधून फिरवून घेणार आहोत। तर हे पालकची पेस्ट आपण तयार करून घेतली। तर मी एक मिक्सर मधून काढताना याच्यामध्ये पाव वाटी पाणी टाकलेलं आहे। तर आपण आता हे गाळून घेणार आहोत। त्याला आपण असं गाळून घ्यायचे चाळणीनं। तर बारीक आपली शेव निघाली पाहिजे चांगली, म्हणून हे गाळून घ्यायचं। तर हे आपण गाळून घेतलेलं पालकचं पाणी आहे। आता हे साईडला ठेवून आपण आता पीठ भिजवायला घेणार आहोत। त्यासाठी मी मोठं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये 2 वाट्या आपण चाळून घेतलेलं हे बेसन आहे ते घालणार आहोत। याच्यामध्येच अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालणार आहोत। जर तांदळाचं पीठ नसेल तर साबुदाणा थोडासा भाजून त्याचं पीठ करून ते सुद्धा आपण घालू शकता, त्याच्यामुळे कुरकुरीतपणा येतो। त्याच्यात आपण थोडीशी हळद टाकणार आहोत, मीठ टाकायचे, कडकडीत गरम 1 चमचा मी तेल घालणार आहे याच्यामध्ये। तेलामुळे कुरकुरीतपणा येतो शेवला। सगळं मिक्स करून घ्यायचे। ते गरम असल्यामुळे आपण आधी चमच्यानंच मिक्स करायचं। थंड झालंय थोडंसं, हाताने मिक्स करू आपण। आता हे मिक्स झालं आपलं करून, तर थोडं थोडं करून आपण पालकचं पाणी टाकणार आहोत। तर हे आपला डो तयार झालाय, भिजवून झाले। आता याला आपण शेव तयार करायला घेऊया। आपण ही बारीक शेवची डिश आहे ती घेणार आहोत। सोऱ्याला आतून तेल लावले, तर नरम झाला पाहिजे आपला गोळा, त्याच्यामुळे शेव ही खुसखुशीत मस्त होते। तेल गरम झालंय, आता शेव तयार करायला घेऊ आपण। तर आपली शेव आता तयार झाली, बघा कशी मस्त झाली, खुसखुशीत दिसायली मस्त। आता आपण याला काढू। बघा आपली शेव तयार झाली, मस्त खुसखुशीत आणि खमंग। बघा किती छान झाली। तर करून पहा तुम्ही पण लसुनी पालक शेव।